Hi friends, welcome in my YouTube channel Pranav A Ejumantra. Friends, today we are going to start video lecture series for 8th standard for subject science. मित्रांनो, आपण आजपासून इयत्ता 8वीचे सायन्स व्हिडिओ लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत. सो आज आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट चॅप्टर नेम लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स पार्ट 1 आपण घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, आपण आता या चॅप्टरच्या मेन आउटलाईनला मेन कंटेंटला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण इंट्रोडक्शन पाहूयात. फ्रेंड्स, याआधी आपण पाहिलं आहे की एका सिंगल सेलपासून अर्थवर लाईफ ओरिजिनेटेड झाली. कुठं तर इन द ओशियन, समुद्रामध्ये. आपण जे आता ह्यूज व्हरायटी पाहतो, विविध असे प्राणी, वनस्पती, विविध असे कीटक, म्हणजे खूप अशा प्रजाती आहेत, स्पेसीज आहेत, ते जे पाहतो आहे ते एका सिंगल अशा सेलपासून फॉर्म झालेले. त्यामध्ये हळूहळू मॉडिफिकेशन्स घडत गेले आणि आता आपण पाहतोय की मिलियन्स ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स आणि मायक्रोबच्या व्हरायटीज आहेत. विविध असे प्राणी, वनस्पती, कीटक इत्यादी असे सजीव आता आपल्यासमोर अस्तित्वात आहेत. ते फॉर्म झालेत. आता या व्हरायटीज ज्या आहेत त्या फॉर्म होताना जी इव्होल्युशनची जी प्रोसेस झाली आहे त्या प्रोसेसमध्ये ॲनिमल व प्लॅन्ट्सचे जे हॅबिटॅट आहे ते चेंज होत गेलेत. त्यांच्या ज्या मूळ सवयी आहेत त्या देखील चेंज होत गेल्यात. रिजन्स की जेथे हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपण देखील हे राहतो तो पार्ट चेंज होत गेला आहे. तिथले क्लायमॅटिक कंडिशन्स ह्या देखील चेंज होत गेलेत आणि तिथे सर्वाईव्ह म्हणजे जगण्याच्या प्रयत्नांमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी स्वतःमध्ये बदल घडवून घेतलेत आणि त्याच प्रोसेसमध्ये सगळे जे चेंजेस आहेत, नवीन नवीन ज्या व्हरायटीज आहेत, मग त्या प्लॅन्टच्या असो की ॲनिमलच्या, त्या फॉर्म झाल्यात. हे सगळं तुम्ही ऑलरेडी आधीच्या स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. पण आपण हे सगळं का बघतोय? कारण आपण जे आता 8चं फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरची मेन रिक्वायरमेंट या बेसिक नॉलेजवर डिपेंड आहे. हे जे सगळं नॉलेज आहे ते आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला कामी येणार आहे. सो जेवढं हे आपलं क्लिअर होईल तेवढं तसं तुम्हाला हे चॅप्टर समजायला सोपं जाईल. म्हणून आपण हे सगळे पॉईंट रिवाईज करतोय आणि या रिव्हिजन पार्टमध्ये तुम्हाला पुढे 3 क्वेश्चन दिले. या जे क्वेश्चन आहे त्यांचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला आधीच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेले आहात. सो आता आपण फक्त एक रिव्हिजन म्हणून ते आपण घेणार आहोत. सो आपण हे 3 जे क्वेश्चन आहे ते आपण घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जर आपल्याला कोणी सांगितलं किंवा जर या सगळ्यांचा मिलियन्स ऑफ प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स या सगळ्यांचा जर आपल्याला स्टडी करायचा सांगितला तर ते पटकन जमेल का? एवढे जे मिलियन्स ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स आहे यांची नावे थोडी इझिली आपल्या लक्षात राहणार आहेत विदाऊट एनी ट्रिक. सो या सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक, त्यांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आणि त्यांच्यामध्ये असणारे डिससिमिलॅरिटीज म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स, वेगवेगळे घटक, या सगळ्याचा विचार करून सायंटिस्टने काय केलं तर हे वेगवेगळे क्रायटेरिया योजनासह आखले आणि त्या प्लॅन्ट्स म्हणजे विविध अशा वनस्पतींना, प्राण्यांना विविध अशा क्रायटेरिया थ्रू त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं. आता हायरार्कीमध्ये काय तर एक ठराविक सिक्वेन्स असतो. हायरार्की म्हणजे एक ठराविक असा सिक्वेन्स, एक क्रम असतो की ज्याच्यानुसार या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना आपण क्लासिफाय केलं आहे. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही कुठे राहता तर आपण सांगतो मी जळगाव सिटीत राहतो, जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये राहतो. पण जर हायरार्कीनुसार जर सांगायचं झालं तर मी आधी सगळ्यात काय सांगेल तर मी पृथ्वीवर राहतो, अर्थनंतर मग आशिया कंटिनेंट, अर्थवरचा आशिया कंटिनेंटमध्ये मी राहतो. मग तिथून इंडियामध्ये राहतो, आशिया कंटिनेंटमधून इंडिया या देशात राहतो. इंडियातून मग महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातून मग जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये राहतो आणि नंतर जळगाव डिस्ट्रिक्टमधून मग जळगाव सिटीमध्ये राहतो आणि त्याच्यानंतर आपला स्पेसिफिक एरिया असा असतो. इजंट इट? अशा प्रकारे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी किंवा त्याचे इम्पॉर्टन्स लक्षात राहण्यासाठी या पद्धतीने म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फर्स्ट टर्म ते सेकंड टर्म असा डीपली स्टडी करून केलेलं जे एक्सप्रेशन असतं, मांडणी आहे, त्याला आपण हायरार्की असं म्हणतो. सो फ्रेंड्स, या हायरार्कीचे काही बेसिक कंपोनंट्स आहेत. ते काय आहेत ते बघा. तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत आहेत. फर्स्ट बेसिक कंपोनंट ऑफ हायरार्की इज किंगडम. किंगडमपासून सुरुवात होते आणि नंतर येतो फायलम, फायलमनंतर क्लास आणि क्लासनंतर येतो ऑर्डर, ऑर्डरनंतर फॅमिली, फॅमिलीनंतर जेनस
आणि जेनस नंतर सगळ्यात शेवटी लास्टला दॅट इज अ स्पेशीज. सो कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला या प्रकारच्या हायरार्कीनुसार क्लासिफाय करण्यात येतं. या हायरार्कीची सुरुवात होते ती किंगडमपासून आणि एंड होतो स्पेसीज पासून. आलं लक्षात? सो दिस इज अ हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सो सेकंड क्वेश्चन इज who इन्व्हेंटेड द बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. सो फ्रेंड्स, मी आता सर्वात आधी याचा अर्थ सांगतो. बाय मीन्स टू, बाय म्हणजे दोन, आणि नॉमियन्स म्हणजे नेम. नॉमियन त्याचा इथे नॉमियल असा शब्द घेतला आहे, ते म्हणजे नेम. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू द्या, तो तुम्ही कोणताही जरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला, ॲनिमल असू देत, प्लॅन्ट असू देत, किंवा आपण ह्युमन देखील कोणीही असलं, त्याचं सायंटिफिक नेम जे असतं इट कन्सिस्ट ऑफ 2 टर्म्स. त्याच्यामध्ये 2 टर्म्स असतात. आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं की जे हायरार्कीचे बेसिक कंपोनंट्स आहेत त्यामधील सेकंड, लास्ट आणि लास्ट कोणते, तर जेनस आणि स्पेसीज हे जे आहे हे सायंटिफिक नेममधले 2 टर्म्स आहेत. आपण एक्झाम्पल म्हणून घेऊयात मँगो. मँगोचं सायंटिफिक नेम काय आहे, तर मँजिफेरा इंडिका. यातील मँजिफेरा ही जी फर्स्ट टर्म आहे ती आहे जेनस, आणि इंडिका ही जी सेकंड टर्म आहे तिला म्हणतात स्पेसीज. सो तुम्हाला समजलं की सायंटिफिक नेममध्ये कोणत्या 2 टर्म्स असतात. कोणत्याही जरी 2 टर्म्स असल्या त्याच्यातील फर्स्ट ही जेनस असते आणि सेकंड स्पेसीज. जो आपल्याला प्रश्न असा होता की ही जी बायनोमियल सिस्टीम आहे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम हे कोणी शोधून काढलं आहे. द बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर वॉज इन्व्हेंटेड बाय द कार्ल लिनायस. हे जे शास्त्रज्ञ आहे कार्ल लिनायस यांनी ही बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ही इन्व्हेंट केली, ही त्यांनी शोधून काढली. सो आपण सेकंड क्वेश्चन इथे पाहिला. आता आपण पुढील क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन इज विच लेवल्स ऑफ हायरार्की आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम्स इन बायनोमियल नॉमेनक्लेचर. याचा अर्थ असा की जेव्हा आपण बायनोमियल नॉमेनक्लेचर ही जी सिस्टीम अप्लाय करतो, जेव्हा आपण कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम लिहित असतो, तेव्हा हायरार्कीच्या कोणत्या लेवल्स या कन्सिडर केल्या जातात. या आपण आधी पाहिलं आहे. किंगडम, त्याच्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जेनस आणि स्पेसीज या ज्या हे बेसिक कंपोनंट्स आहेत हायरार्कीचे, त्यातील जेनस आणि स्पेसीज या आणि बाकीच्या इतरही जे कंपोनंट्स आहेत ते देखील कन्सिडर केले जातात. पण मेनली कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेव्हा सायंटिफिक नेम लिहिलं जातं त्याच्यातील 2 ज्या टर्म्स असतात, फर्स्ट जेनस आणि स्पेसीज ह्या मेन टर्म्स असतात. मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये, हे लक्षात ठेवा. आणि हे जे बेसिक कंपोनंट आहेत त्यातील जेनस आणि स्पेसीज हे जे मेन कंपोनंट्स या ज्या मेन टर्म्स आहेत त्या देखील लक्षात ठेवा. ही जी मेथड आहे सायंटिफिक नेम सांगण्याची, इट इज डेव्हलप बाय द सायंटिस्ट कॉल्ड कार्ल लिनायस. ही जी मेथड आहे इट इज वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड. ही पूर्ण जगामध्ये ॲक्सेप्ट केली गेलेली आहे. ही इम्पॉर्टंट मेथड आहे, ही एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. सो हिच्यावर फोकस करा. आपण नेक्स्ट कन्सेप्ट आता पाहूयात. फ्रेंड्स, हा तुमच्या टेक्स्टबुकमधील हा एक बॉक्स आहे. इथे विविध अशा शास्त्रज्ञांच्या सायंटिस्टच्या प्रयत्नांबद्दल दिलेलं आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट तर आहेच तुम्हाला, पण पुढे जर तुम्ही सायन्स घेणार असाल तर हा देखील इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये विविध अशा सायंटिस्टच्या क्लासिफिकेशनबद्दल थोडी शॉर्टमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिले, ते आपण पाहूयात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या या वर्ल्डमध्ये विविध असे मिलियन्स ऑफ प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स प्रेझेंट आहेत. पण त्यांचं जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर विदाऊट एनी ट्रिक एकदम सोप्या रीते इझिली आपण हा करू शकत नाही. पण या शास्त्रज्ञांच्या क्लासिफिकेशनमुळे आपल्याला ते शक्य झालं. पण हे क्लासिफिकेशन कोणी केलं आणि त्याच्यातला फर्स्ट अटेम्प्ट कोणाचा होता ते आपण पाहूया. सो हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट होतात कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाचा. त्यांनी काय केलं तर कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. त्यांनी जे विविध असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना 2 अशा 2 किंगडम्समध्ये डिवाईड केलं. कोणते, तर व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. अर्थातच व्हेजिटेबल या शब्दाचा इथे अर्थ होतो आहे किंवा आपल्याला ती स्पेलिंग दिसते, म्हणजे याचा अर्थ असाल की त्यांनी वनस्पतींचं आणि ॲनिमिलिया म्हणजे प्राण्यांचं, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं. त्यांनी फक्त 2 किंगडमचं डिवायडेशन केलं आहे. पुढील सायंटिस्ट आपण पाहूया हॅकेल. इन 1866 कन्सिडर 3 किंगडम्स.
तर या शास्त्रज्ञाने काय केलं, हॅकेलने काय केलं, तर 1866 3 किंगडम्समध्ये या वर्ल्डचं डिवायडेशन केलं, क्लासिफिकेशन केलं. सो त्यांचं फर्स्ट आहे प्रोटिस्टा अँड प्लांट्स अँड ॲनिमल्स. सो प्लांट्स अँड ॲनिमल याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी तर येतच, पण प्रोटिस्टा म्हणजे काय? प्रोटिस्टा किंगडम कोणाबद्दलचा आहे, तर तो आहे मायक्रोब्स. विविध असे कीटक मायक्रोब जे आहेत त्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या किंगडमला म्हणतात प्रोटिस्टा. पुढील आहे इन 1925 कॅटन. 1925 कॅटन हा जो शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट होता, त्या कॅटनने काय केलं, तर क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स. सो प्रोकॅरिओट्स हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्ही ऐकलाही असेल, पण प्रोकॅरिओट्समध्ये प्रो म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ह, प्रथम, सुरुवातीचा, आणि कॅरिओट्स म्हणजे न्यूक्लियस. सो प्रोकॅरिओटचा अर्थ काय होतो, की ज्या वनस्पतींचा, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा न्यूक्लियस एकदम प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे प्रथम दर्जाचा आहे, म्हणजे ती एकदम सुरुवात आहे, तिच्यामध्ये जास्त फंक्शन नाही आहे, त्याला प्रोकॅरिओट्स असं म्हणतात. पण युकॅरिओट्स म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा न्यूक्लियस जो आहे तो एकदम वेल डेव्हलप आहे, त्याच्यामध्ये खूप डेव्हलप्ड आहे, तो खूप डेव्हलप झालेला आहे, त्याच्यामध्ये विविध असे फंक्शन्स आहे, अशा न्यूक्लियस असणाऱ्या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांना युकॅरिओट्स असं म्हणतात. तर मग 1925 कॅटनने काय केलं, तर त्याने जे एवढं लिव्हिंग वर्ल्ड होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांनी प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओट्स या 2 किंगडममध्ये डिवाईड केलं, क्लासिफाय केलं. पुढे पाहूयात इन 1938 1938 कोपलँड हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स. याने काय केलं कोपलँडने, तर त्याचं जे लिव्हिंग वर्ल्ड होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे त्याने 4 किंगडम्समध्ये डिवाईड केलं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, नंतर प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स हे कॉमन आहेत, फक्त त्याच्यात प्रोटिस्टा, प्रोकॅरिओट्स, युकॅरिओट्स आणि मोनेरा हे जे किंगडम आहे ते वेगळे आहेत आणि ते वाढले आहेत. सो या बॉक्स थ्रू आपल्याला विविध असे जे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते, त्यांचे क्लासिफिकेशनसाठी केलेले त्यांनी प्रयत्न, त्यांचा शोध, त्यांचा सर्च आणि त्यांनी लावलेले इन्व्हेंट केलेले जे किंगडम्स आहेत ते त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेतली. हा बॉक्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा लक्षात ठेवा. सो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स 8 स्टँडर्डचा, याबद्दल आपण इंट्रोडक्शन पाहिलं आणि या स्टँडर्डच्या आधी जे तुम्ही शिकलेले आहात आधीच्या स्टँडर्डमध्ये त्याची देखील आपण रिव्हिजन केली आहे. सो हे फर्स्ट लेक्चर इंट्रोडक्शन आणि रिव्हिजन होतं. नेक्स्ट जे मेन रिक्वायरमेंटच्या ह्या चॅप्टरचे जे आहे, या चॅप्टरचं जे मेन कन्सेप्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. सो जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.